रथसप्तमीला जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम मानला जातो, ज्याद्वारे मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहण्यास मदत होते. नियमित सूर्यनमस्कार घातल्यानं सर्व इंद्रियांना रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो. आकुंचन प्रसारणाच्या क्रिया सलग होत असल्यानं आता हा शास्त्रोक्त व्यायाम प्रकार सुद्धा मानला गेलाय. त्यामुळे याबद्दल अधिक जनजागृती व्हावी, याचं महत्त्व अधोरेखित व्हावं, यासाठी फिनिक्स फाउंडेशन आणि सॅम योगा फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांसाठी मोफत सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सॅम योगा फिटनेसच्या रुईकर कॉलनीतील सेंटरवर ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या धावपळीच्या जगात शरीरासोबतच मन तंदुरुस्त असणं गरजेचं असून त्यासाठी सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचं सांगितलं. या स्पर्धेत 40हून अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. एकूण 4 गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यातील 16 ते 30 वयोगटात वर्षाली वारंग यांनी 575, 31 ते 45 या वयोगटात शमीम शेख यांनी 600, 46 ते 60 वयोगटात देवयानी जाधव यांनी 600, तर 85 ते 100 या गटात पुष्पा पाटील यांनी 390 सूर्यनमस्कार घालून प्रथम क्रमांक मिळवला. परीक्षक म्हणून योगा शिक्षक शमुवेल सौंदडे यांनी काम पाहिलं. या सर्व विजेत्यांना डॉक्टर शेंडकर यांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं.